संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं आज सासवडमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे। त्यामुळे सासवड नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण सध्या बघायला मिळतंय। सासवड नगरी सध्या सजलेली आहे, हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून निघाली आहे आणि या पालखी सोहळ्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे। बघूयात। सासवडमध्ये आहोत आणि सासवडमधून आज संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी सजवलेला हा जो पालखी रथ आहे तो पालखी रथ आपल्याला दिसतो आहे। संत सोपान काका सहकारी बँकेच्या माध्यमातून हा या ठिकाणी देण्यात आलेला हा जो पालखी रथ आहे तो पालखी रथ वर्षोनवर्ष या संत सोपान काकांच्या पादुका घेऊन पंढरीच्या दिशेनं जात असतो। अनेक वारकरी या पालखी रथाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। सासवडमधील जी मंडळी पंढरपूरला जाऊ शकत नाही अशी मंडळी आजच्या दिवशी या ठिकाणी दर्शनासाठी येत असते किंवा सासवडच्या बाहेरील सुद्धा महाराष्ट्रभरातील वेगवेगळी जी मंडळ आहे ती मंडळी खरं तर इकडे येत असते। सासवडमध्ये येण्याचं आजच्या दिवसाचं महत्त्वाचं जर कुठलं कारण असेल तर ते कारण हेच असतं की एकाच दिवशी ज्ञानोबा माऊलींचं आणि त्यांचे बंधू असलेल्या सोपान काकांचं दर्शन इथल्या वारकऱ्यांना घेता येतं, भाविकांना घेता येत असतं। म्हणून या सगळ्या रांगाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या असतात। सोपान काकांच्या दर्शनासाठी आलेली ही प्रचंड मोठी जी गर्दी आहे ती गर्दी प्रत्येक वर्षी या ठिकाणी असते। या गर्दीमधून या ठिकाणी दर्शन घेतलं जातं आणि मग पुढं सोपान काकाला पांडुरंगाच्या दिशेनं जाण्यासाठी त्या ठिकाणी निरोप दिला जातो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड।